नमस्कार, मैं वृषभ घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज में आपका स्वागत है। हिंगना तहसील के कान्होलीबारा ग्राम पंचायत सचिव व सरपंच द्वारा सामान्य निधि में घोटाला किए जाने की शिकायत वहीं के उपसरपंच निशांत शिवशंकर बोटरे सहित 13 सदस्यों ने जिला परिषद सीओ से की थी, लेकिन अब तक जांच शुरू नहीं की गई है। पूर्व जिला परिषद उपाध्यक्ष कुंदा राउत के नेतृत्व में उप सरपंच, शिकायतकर्ता सदस्य व नागरिकों के शिष्टमंडल ने एक बार फिर सीओ विनायक महामुनि को ज्ञापन सौंपकर अनियमितता की जांच की मांग की है। राउत ने कहा कि 27 मई को ग्राम पंचायत की मासिक सभा में कैश बुक की जांच में आर्थिक अनियमितता उजागर हुई। 29 मई की ग्राम सभा में ग्राम पंचायत की सामान्य निधि के दुरुपयोग के संदर्भ में सचिव व सरपंच पर कड़ी कार्रवाई की मांग ग्रामीणों ने की। इस संदर्भ में सचिव व सरपंच ने सभा में कोई उत्तर नहीं दिया। सीईओ को घोटाले के सबूतों के साथ जांच की मांग का निवेदन दिया गया। ग्राम पंचायत के कुल 16 सदस्यों में से उपसरपंच व 13 सदस्य समेत कुल 14 सदस्यों व गांव के नागरिकों ने जांच की मांग की है। आर्थिक घोटाले में सहभागी आरोपियों पर मामला दर्ज कर कार्रवाई करने की मांग की गई, अन्यथा जिला परिषद कार्यालय के समक्ष जन आंदोलन की चेतावनी दी गई। उक्त शिकायत की प्रति विभागीय आयुक्त को भी दी गई है। शिष्टमंडल में निशांत बोटरे, राहुल सोमनकर, गजानन दुधबड़े, जयंत गवोले, रोशन दुधबड़े, रूपाली निम्सडे, मनीषा कुकटकर, वनिता बावने, सारिका जुन्हरे, शीतल गोहने, गणेश झाड़े, सीमा कुकड़े, निर्मला वैरागडे, शशिकला सयाम शामिल थे। आज हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायत कान्होलीबारा येथील उपसरपंच आणि 13 ग्रामपंचायतचे सदस्य जिल्हा परिषदचे सीओ साहेब यांना निवेदन देण्याकरिता आलेले आहेत। ग्रामपंचायत कान्होलीबारा येथे सरपंच हा भाजप पक्षाचा आहे। भाजप पक्षाचा सरपंच आणि ग्रामपंचायतचा सचिव मिळून तिथे अतोनात भ्रष्टाचार सामान्य फंडामधून होत आहे अशी तक्रार ग्रामपंचायतचे उपसरपंच माझ्यासोबत आहे, ग्रामपंचायतचे सदस्य हे दोनही पोरं इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे। लोकांचा विकास व्हावा, आपल्या गावाची प्रगती व्हावी म्हणून असे शिकले सवरले मुलं जर ग्रामपंचायत सरपंच सदस्य होत असेल गाव विकासासाठी आणि भाजपचे लोक असा अतोनात भ्रष्टाचार करत असेल तर हे कितपत खरं आहे हे बघा। मी नाही म्हणत आहे, कुंदा राऊत म्हणत आहे की कान्होलीबारा येथे भ्रष्टाचार झाला, हे मी म्हणत नाही। 15 सदस्य आणि एक सरपंचाचा 16ची बॉडी ग्रामपंचायत कान्होलीबारा मध्ये आहे आणि सरपंचाच्या विरोधामध्ये कमी 14 लोक, उपसरपंचाला पकडून ग्रामपंचायतचे 13 आणि सगळ्या महिला म्हणून आणि पुरुष मंडळी हे सगळे 14 लोक आज सीओ साहेबाला भेटण्याकरिता आलेले आहे। उपसरपंच स्वतः सांगेल की त्या ग्रामपंचायत मध्ये काय भ्रष्टाचार होत आहे आणि आमदार तिथले समीर मेघे साहेब आहे, त्यांचं लक्ष स्वतःच्या ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतकडे नाही आहे। ते दुसऱ्यांच्या ग्रामपंचायत, जिथे काँग्रेसच्या ग्रामपंचायती आहे तिथे भाजपचे नेते मंडळी, मंत्रिमंडळ इन्क्वायरी लावतात आणि 8 दिवसामध्ये त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये फसवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात, त्यांना पोलीस स्टेशन मध्ये देतात, त्यांना जेलमध्ये पाठवतात। मी या माध्यमातून पालकमंत्री महोदय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना सांगेल की हिंगणा विधानसभेमध्ये ग्रामपंचायत असो की नगरपंचायत असो की नगर परिषद असो, मी मागेही बोलली होती बोखाऱ्यामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झाल्यानंतरही ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आपल्या लोकांनी केलेला आहे। या माध्यमातून मी बावनकुळे साहेबांना विनंती करेल की जातीने कान्होलीबाराच्या ग्रामपंचायतकडे लक्ष द्यावं। सीओ साहेबांना आम्ही कमिटी नेमण्यासाठी सांगितलं ना, 8 दिवसामध्ये त्यांनी लवकरात लवकर या भ्रष्टाचाराचा निकाल लावावा, नाही तर ग्रामपंचायतचे हे सर्व लोक या जिल्हा परिषद मध्ये जन आंदोलन करेल आणि गावकऱ्यासाठी न्याय देण्यासाठी ते लोक इथे जन आंदोलन करेल, जन आंदोलन उभारेल। पण लोकांना न्याय देण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी हे लोक आणि इथे येतील आणि यांच्यासोबत मी सुद्धा येईल। तर या भ्रष्टाचारावर काय झालेलं आहे उपसरपंच ग्रामपंचायत कान्होलीबारा हे स्वतः सांगतील। सांगा दादा। नमस्कार, मी निशांत शिवशंकर बोटरे, मुक्काम पोस्ट कान्होलीबारा, तालुका हिंगणा येथील कान्होलीबारा या ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच आहे। माझं एज्युकेशन झालं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन। आम्ही ग्रामपंचायत कान्होलीबारा मध्ये एक 0 बजेट इलेक्शन या संकल्पनेवर आधारित इलेक्शन लढवलं होतं। त्यामध्ये समजा वेगवेगळ्या पॅनल मार्फत आमच्या गावात इलेक्शन लढवलं आणि आता आमच्यासोबत जे असलेले मेंबर आणि सर्व ह्याच्यापैकी जवळपास 2/3% लोक म्हणजे आपल्या ग्रामपंचायत मध्ये ग्रॅज्युएट आहे।
त्याच्यापैकी आम्ही 2 इंजिनियर, काही ऍग्रिकल्चर पदवीधर, कोणी BSc B.Ed आणि कोणी समजा ग्रॅज्युएट B.Ed वगैरे झालेले आहेत. तर अशा आमच्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सचिव यांनी मोठ्या प्रमाणात सामान्य फंड मध्ये घोटाळा केला. त्यामध्ये समजा आता माझ्या हातात एक जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचा एक GR आहे 22/7/2024 चा, ज्यामध्ये असं दिलेलं आहे की ग्रामपंचायत स्तरावर रोखीने मजुरीने होत असलेल्या नियमावली मधील खर्च हा 500च्या वर जर असेल तर तो आपल्या धनादेशाने करावा. पण आजकाल आपल्या हिंगणा तालुक्यामध्ये किंवा कुठेही महाराष्ट्रामध्ये 500च्या वर जरी असला तरी तो रोखीनेच होत असतो. त्याच्यामध्ये कुठेतरी नाव वापरून फक्त तो निधी त्या हस्तांतरित केला जातो किंवा ज्याला जायचं त्याला जातो. तर माझं म्हणणं असं आहे की जर आपण सर्व लोक या ग्रामपंचायतमध्ये एज्युकेटेड लोक जर असताना असा भ्रष्टाचार होत असेल, दिवसेंदिवस दररोज आपण पाहतो की 1 ना 2 कोणी तलाठी भ्रष्टाचारामध्ये सापडला, कोणी सचिव